अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवण दिलं जात असल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तक्रार केल्यास धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे। अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार मेसमध्ये दिलं जाणारं जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून अनेक वेळा ते खाण्यायोग्य नसतं। या संदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। याशिवाय तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक करणाऱ्या महिलांकडून व मेस ठेकेदारांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून तक्रारी दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठेकेदारी पद्धत रद्द करून भोजन भत्ता थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि लेखी तक्रार सादर केली। आमचं कामातमधून पाहणं कोणतं चांगलं आहे कोणतं खराब आहे आणि त्याच्यामध्ये ज्याची टमाट्याची चटणी केलेली होती ते चटणीमध्ये ते टमाटे खराब झालेले होते। आम्ही त्यांची चटणी आम्हाला खाऊ घातली त्यांनी। आता विचार करा याच्यामुळे कोणा फूड पॉइझनिंग कोणा झाले जीवनारी कोण घेणार। आणि कालच्या दिवशी माझं तर 17 संपलेल्या वर्षाचं पण काल मी वसतिगृहात राहायला गेलो तर जवळपास 8 ते 9 वाजता जेवण झालं समजा। तसं जेवणाची वेळ 7 वाजता आहे। आम्हाला जेवण तर लेट देण्यात आलं आणि त्यात सर आम्हाला असं म्हणतात की भाजी संपली तर आम्ही मग ठीक आहे जेवत नाही सर म्हणजे ठीक आहे काही प्रॉब्लेम नको जेऊ ते झालं। आणि नंतर रात्री पाणी तरी व्यवस्था करून द्यावं सरनं आम्हाला नाही जेवण देतं। रात्री सुमारे 12 वाजता 2च कॅन आणतात फक्त 9 साडे 9 वाजता 2 कॅन आणल्या नंतर पाणी संपलं। रात्रभर आम्ही बिना पाणी जेवतो आणि सकाळी नाश्ताही न केला तर चालला आलो। आता तुम्ही विचार करा आम्हाला सर इथं हजर पाहिजेत की नाही। अळे किडे पडलेले जेवण देतात तरी हे प्रशासन झोपी काढते। इथं म्हणजे आमची गोरगरिबाच्या लेकरावर एवढा अन्याय काय सहन करावा लागतो हे आजपर्यंत काय ऍक्शन घेत नाही। आम्हाला अनेक वेळा आमच्यावर मारण्याचे धमक्या देतात, आम्हाला बाहेर येऊ म्हणतात, तुम्हाला धमक्या दिल्या जातात। अशा अनेक प्रकार आमच्या विद्यार्थ्यावर आणि असे प्रसंग येतात आम्हाला विद्यार्थ्यावर धमक्या दिल्या बाहेर म्हणतात तुम्ही येता आम्हाला मारण्याचे खूप वेळा धमक्या तरी आम्ही लेखी तक्रार देऊ नये हे ऍक्शन घेतले जात नाही। हे आमच्यावर असं काय केलं जातं यांनी प्रशासनाला आम्ही अनेक वेळा लेखी तक्रार देऊ नये आजपर्यंत काहीच ऍक्शन घेतली नाही। तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय झाला पाहिजे त्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जीवाचं रक्षण झाले पाहिजे दुसऱ्यांकडून वगैरे। तर आम्हाला पोळ्या कमी भाजी कमी असं होतं ते आम्ही त्यांनी 1 वेळा आणलं 2 वेळा आणलं पण तरी पण कमी। जे मोठे दादा होते त्यांना जेवायला नव्हतं आणि नंतर गेलो की त्यांना मागितलं ते सर म्हणतात की आता आम्ही काही करू शकत नाही तुम्ही राहू द्या उपाशी राहा म्हणतात डायरेक्टली। आणि त्या पाण्याची पण सुविधा नाही। आता आम्ही काय करू आता आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती। ओबीसी वसतिगृहात ते पद्धत चालू आहे आणि आदिवासी वसतिगृहात सुद्धा हीच पद्धत चालू आहे डीबीटीची। मग आम्हाला काय नाही आमच्या वसतिगृहाच्या याच्यावर हे ठेकेदार लोक पोट भरण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे का? हे संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे साहेब।